आज आपण पैठणी साडीवरील ब्लाऊजचा पॅटर्निंग बघणार आहोत। हा जो पॅटर्न आहे तो डीप नेक आहे, त्याचबरोबर आपण काठापासून ही डिझाइन तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे, तुम्हाला मापे दाखवते। 13 इंच उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, 5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा खोली, त्यानंतर छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमर घेराचा चौथा भाग प्लस 1 इंच टक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, छाती घेर आहे 38 इंच आणि कमर घेर आहे 32 इंच। आता आपण मापे टाकून घेऊया। शोल्डर पट्टीचं माप मी 3 इंचावरती टाकलेलं आहे। शोल्डर पट्टीपासून क्रॉसमध्ये मागे गळ्याची उंची इथे मी 10.5 इंच घेतलेली आहे। त्यानंतर मागे गळ्याची रुंदी इथे 3 इंच घेऊन आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता ही पॅचवर्क डिझाइन आहे, त्यामुळे आपल्याला इथे डबल नेक ड्रॉ करायचा आहे। आपल्याला इथे पंचकोनी गळा आणि पान गळा ड्रॉ करायचा आहे। तर पहिल्यांदा मी पंचकोनी गळा ड्रॉ करून घेतला। साधारणतः 2.5 इंचावरती इथे मी पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता याच शेपच्या पुढे आपल्याला पान गळा ड्रॉ करायचा आहे। तर हे बघा, पान गळ्याचा शेप इथे मी देऊन घेतला। तुम्हाला जर अजून जास्त ब्रॉड गळा आवडत असेल तर तुम्ही याच्या पुढे या पद्धतीने शेप वाढवू शकता, यामुळे तुमचा गळा अजून जास्त ब्रॉड होईल। आणि पंचकोनी गळ्याचा शेप सुद्धा थोडासा वाढवून घ्यायचा आहे, आलं लक्षात। आता हा शेप आपण कट करून घेऊया। तर हे बघा, डबल नेक आपण इथे कट करून घेतलेला आहे। हा जो छोटा नेक आहे तर तो आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे, तर ते आपण पुढे बघूया। त्या अगोदर आपल्याला हा जो पान गळा आहे तो कॅनव्हासवरती तयार करायचा आहे। तर बघा, त्यासाठी इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासवरती आपल्याला या पद्धतीने हा गळा सेट करायचा आहे आणि आहे तसा आखून घ्यायचा आहे। आहे तसा गळा कॅनव्हासवरती आखून घेतल्यानंतर गळ्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण कॅनव्हासवरती हा शेप आखून घेतलेला आहे। आता कट करून घेऊया। तर हे बघा, कॅनव्हासवरती आपण पानगळा तयार करून घेतलेला आहे। आता हा कॅनव्हास आपल्याला बॅक पार्टवरती कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर ते बघूया। तर बघा, मेन बॅक पार्टची सरळ बाजूवरती करून आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे, म्हणजेच अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हासचा जो आपण नेक तयार केलेला आहे तर तो आपल्याला सेट करायचा आहे। तर बघा, बरोबर गळ्यावरती आपल्याला कॅनव्हास या पद्धतीने सेट करायचा आहे। आता कॅनव्हासवरती एक तर आपण प्रेस करू शकतो जेणेकरून कॅनव्हास सेट होईल, किंवा आपण या पद्धतीने पिना लावून कॅनव्हास सेट करू शकतो। आता इथे मी पिना लावून कॅनव्हास सेट केलेला आहे आणि डायरेक्ट गळ्याच्या साईडने 1/2 इंचावरती टिप मारून घेणार आहे। अगदी एकसारखं 1/2 इंच मार्जिन पकडत आपल्याला संपूर्ण गळ्यावरती टिप द्यायची आहे। आता बघा, आपण काय केलेलं आहे, बॅक पार्ट आपण सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरवरती आपण कॅनव्हासचा गळा ठेवून घेतलेला आहे, बरोबर। आणि पिना लावून आपण 1/2 इंचावरती टिप मारून घेतलेली आहे। तर हे बघा, संपूर्ण गळ्याला 1/2 इंचावरती टिप मारून घेतली। त्यानंतर एक्स्ट्राचे आतलं कापड आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत। तर हे बघा, संपूर्ण गळ्याला कट देऊन घेतले। आता आपल्याला अस्तर जे आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अस्तर अगदी व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे। आता वरच्या साईडने आपल्याला गळ्याच्या अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे। वरच्या साईडने टिप मारत असताना थोडीशी काळजीपूर्वक मारायची आहे, जेणेकरून खालच्या साईडचं जे अस्तर आहे तर ते वरच्या साईडला दिसणार नाही, याची काळजी घेत आपल्याला ही टिप मारायची आहे। तर हे बघा, वरच्या साईडने संपूर्ण गळ्यावरती टिप मारून घेतलेली आहे। आता राहिलेलं बाकीचं अस्तर जे आहे ते आपण जोडून घेऊया।
तर हे बघा संपूर्ण अस्तर मी जोडून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया. तर हे बघा आपण कॅनव्हास वापरून पानगळा तयार करून घेतला. आता आपल्याला दुसरा नेक तयार करायचा आहे, म्हणजे दुसरा पॅच तयार करायचा आहे. दुसरा जो आपण सेट कट केला होता तर तो आपल्याला या पद्धतीने इथे सेट करायचा आहे, बरोबर. पण त्या अगोदर आपल्याला हा जो पॅच आहे तो अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे, कारण हा पॅच जोडण्यासाठी आपल्याला जे शिलाई मार्जिन लागणार आहे तर ते शिलाई मार्जिन आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचं आहे. आता बघा मार्जिन कुठे वाढवायचं आहे, हा जो पार्ट आहे तो आपल्याला अगदी आहे तसा ठेवायचा आहे आणि फक्त आपल्याला साईडने हा पार्ट एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. तर हे बघा एक्स्ट्रा पार्ट मी वाढवून घेतला. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हा शेप जो आहे तो इथे सेट करून घ्यायचा आहे किंवा जोडून घ्यायचा आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो शेप आहे तो आपण वाढवून घेतलेला आहे, बरोबर, पण तो टाकून द्यायचा नाही, त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. आता या नेकला आपण काठ अटॅच करून घेऊया. त्या अगोदर आपल्याला काठ तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी डबल काठ घेतलेले आहेत. काठाच्या सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून आपल्याला काठ ओपन करून वरच्या साईडने सुद्धा एक टीप देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडने एक टीप मारून घेतल्यामुळे काठ ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाहीत, त्यासाठी वरच्या साईडने सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे. आता काठ फोल्ड करून आपल्याला एकदा चेक करायचं आहे, बरोबर आपल्याला काठ पुरत आहेत का. आणि त्यानंतर आपल्याला बघा सरळ बाजूवरती म्हणजेच काठाच्या सरळ बाजूवरती आपल्याला या पद्धतीने हा पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने फक्त आपल्याला टीप मारून घ्यायची आहे 5 इंचावरती. तर हे बघा 5 इंचावरती टीप मारून घेतली. आता वरच्या साईडचा एक्स्ट्रा जो काठ आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरला आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. आता अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडने टीप मारत असताना अस्तर वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची आहे. अस्तर जर वरती दिसलं तर फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही, तर त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. आता राहिलेलं अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जो काठ आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा काठ कट करून घेतल्यानंतर आपला हा पॅच इथे तयार झालेला आहे. आता हा जो पॅच तयार झालेला आहे तर तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आपण जो पहिला पॅच तयार केला होता किंवा कट केला होता तर तो आपल्याला या पद्धतीने ठेवून त्याच्यावरती मार्किंग करायचं आहे, कारण बरोबर याच अंतरावरती आपल्याला हा पॅच जोडायचा आहे. सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला हा पॅच ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे बघा दोन्ही साईडला व्यवस्थित इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बरोबर ह्या मार्किंग वरतीच आपल्याला आपण जो पानगळा तयार केलेला आहे तर तो व्यवस्थित सेट करायचा आहे. पहिल्यांदा सेंटरवरती एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून टीप मारताना सेंटर अजिबात हलणार नाही. तुम्ही जर अगदी नवीनच शिकत असाल किंवा तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्ही दोन्ही साईडला पिन लावून घ्या, जेणेकरून टीप मारताना नेक अजिबात हलणार नाही. आता हा पॅच आपण जोडून घेऊया. सुरुवातीला टीप लॉक करायला विसरायचं नाही. टीप लॉक करूनच आपल्याला हा पॅच जोडायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा एंडला सुद्धा इथे मी टीप लॉक करून घेतली. तर हे बघा आपला पॅच इथे जोडून तयार झालेला आहे. तुम्ही वरच्या साईडने किंवा आतल्या साईडने फिनिशिंग बघू शकता, अगदी प्रॉपर आलेली आहे. आता गळ्याच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस लावत असताना ज्या कलरची तुम्ही लेस लावत आहात त्याच कलरचा तुम्हाला धागा यूज करायचा आहे.
आपण जो मधला पॅच तयार केलेला आहे तर त्या पॅचला तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता. कॉन्ट्रास्ट कलरची जर तुम्ही पायपिंग केली तर नेक अजून छान उठून दिसेल, किंवा तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जर पायपिंग करायची असेल किंवा लेस लावायची असेल मधल्या पॅचला तर तुम्हाला पॅच जोडण्याच्या अगोदरच करावी लागेल. संपूर्ण गळ्याला लेस लावून घेतल्यानंतर लेसवरती आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप देऊन घेतल्यामुळे लेस अगदी प्रॉपर सेट होते. तर हे बघा, संपूर्ण गळ्याला व्यवस्थित मी लेस लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही साईडचे टक्स सुद्धा मी टाकून घेतले. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला टक्स टाकलेले मी दाखवले नाहीत. तर मी दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतलेले आहेत. आता कमरपट्टी अटॅच करून घेते. तर इथे कमरपट्टी लावण्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि सरळ बाजूवरती पट्टी ठेवून खालच्या साईडने 5 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे. आता पट्टी ओपन करून आपल्याला वरच्या साईडने पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन घेतल्यानंतर आतल्या साईडने पट्टी डबल फोल्ड करून आपल्याला कच्ची टीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, बॅक पार्टला कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि सिंपल पॅचवर्क डिझाइन आपली तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये काठाचा जो कलर आहे तो थोडासा फेंट दिसतोय, पण रिअलिटीमध्ये काठाचा कलर एकदम डार्क आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह ही डिझाइन दिसतेय. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोरी लावून छानसे लटकन सुद्धा इथे तयार करून लावू शकता. आजची ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.